पतींच्या नेतृत्वाखाली ब्रिटिशांच्या विरुद्ध संघर्ष केला, बलिदान दिलं, तुरुंगवास भोगला आणि तेव्हा कुठे स्वातंत्र्य आपल्याला प्राप्त झालं आणि नरेंद्र मोदींना देशाची पंतप्रधान म्हणून लाल किल्ल्यावरून भाषण करण्याची संधी मिळाली। यासाठी देशाच्या प्रत्येक प्रधानमंत्र्यांनी मोदींसह गांधी, नेहरू, सरदार पटेल, मौलाना अब्दुल कलाम आझाद, विनोबाजी भावे, अच्युतराव पटवर्धन असे असंख्य जे क्रांतिकारक आणि स्वातंत्र्याचे सेनापती झाले त्यांच्याविषयी कृतज्ञता भाव ठेवायला हवा। सध्याचे प्रधानमंत्री हा किती कृतज्ञता भाव ठेवतात किंवा त्यांच्या पक्षाचे लोक त्याच्याविषयी मी साशंक आहे। मोदींचं भाषण मी ऐकलं नाही, पण आपण म्हणतात त्यांनी युवा शक्तीविषयी काही मत व्यक्त केलं आहे। या देशाची जडणघडण आणि या देशाला मोकळा श्वास घेण्याची संधी प्रत्येक वेळेला युवा शक्तीनंच दिलेली आहे। भगतसिंगासारखे तरुण युवा हे फासावर गेले आणि आतासुद्धा जंतर मंतरवर जे आंदोलन झालं ते देशाच्या भोवती स्वातंत्र्याच्या भोवती जो गळफास बसलेला आहे तो दूर करण्यासाठी झाला आणि मोकळा श्वास व्हावा या देशाचा म्हणून झालं। त्याच्यामुळे युवा शक्तीनं या संघाला गदागदा हलवला आहे आणि म्हणून देशाच्या प्रधानमंत्र्यांनी युवा शक्तीचे आभार मानले आहेत। त्याबद्दल मी त्यांचे आभार मानतो। हा देश कायम युवा शक्तीच्या माध्यमातूनच पुढे गेला। त्याच्यामुळे ज्यांचं वय 75 वर्ष आहे त्यांनी सत्ता त्याग करून युवा शक्तीच्या हाती सत्ता दिली पाहिजे। हीच आपल्या देशाच्या स्वातंत्र्याला खरी मानवंदना राहील। त्यांच्या भाषणात आणखी एक महत्त्वाचा उल्लेख आहे की जागतिक संकटाच्या काळात जसे की कोरोना महामारी किंवा पश्चिम आशियातील संकट अशी अनेक संकटं होती, या काळात विरोधकांनी देशात भीती आणि गोंधळाचं वातावरण निर्माण केलं। हे मोदी खोटं बोलतात लाल किल्ल्यावरून। किमान स्वातंत्र्य दिनी तरी खोटं बोलू नये। आज देशाचा स्वातंत्र्य दिन आहे। हजारो लाखो तरुणांनी त्यांचा पवित्र आत्मा या देशासाठी बलिदान त्यांनी केलेलं आहे। त्यांचं स्मरण करण्याचं सोडून नरेंद्र मोदी जर अशा प्रकारचं वक्तव्य करत असेल तर ते आमच्या स्वातंत्र्य दिनाचं दुर्दैव आहे। मोदी ज्यांना आज विरोधक मानतायत, काँग्रेस पक्ष, समाजवादी पक्ष, डावे पक्ष, हे 3 पक्ष नसते देशाच्या स्वातंत्र्य चळवळीत तर मोदी या देशाचे प्रधानमंत्री म्हणून कधीच भाषण करू शकले नसते। कारण या देशाच्या स्वातंत्र्य लढ्यामध्ये भारतीय जनसंघ, राष्ट्रीय स्वयंसेवक संघ अशा लोकांचा कधी सहभाग नव्हता। किंबहुना त्यांनी चले जाव चळवळीला विरोध केला असं इतिहास पुराव्यासह सांगतो। त्याच्यामुळे जर मोदींचा आरोप काँग्रेस पक्षावर असेल तर ते स्वातंत्र्य लढ्याशी बेईमानी करत आहे। हे दुर्दैवानं आजच्या दिवशी म्हणावं लागतं आहे। या देशाच्या आमचे काँग्रेसशी 100 मतभेद असू शकतात, पण देशाच्या स्वातंत्र्य लढ्यातील काँग्रेसचं योगदान हे कोणालाही हिरावून घेता येणार नाही आणि देशाच्या सध्याच्या प्रधानमंत्र्यांनी त्या स्वातंत्र्य लढ्याच्या तळपत्या सूर्यावर किती थुंकण्याचा प्रयत्न केला तरी हा स्वातंत्र्याचा सूर्य आकाशातून गर्जना करत राहील। हो, या देशाच्या स्वातंत्र्य लढ्यामध्ये कम्युनिस्ट, काँग्रेस आणि समाजवादी चळवळीतले लोक हे मोठ्या प्रमाणामध्ये नाही ते 100% होते आणि भारतीय जनसंघ, राष्ट्रीय स्वयंसेवक संघ त्याच्यामध्ये उपस्थित नव्हता। आणखी एक त्यांनी देशातील राजकीय पक्षांना आवाहन केलं आहे की ते म्हणत आहेत की लोकसभा आणि विधानसभेमध्ये महिलांना 31% आरक्षण देण्यासाठी पुढे या। तुम्ही क्रेडिट घ्या पण महिलांना प्रतिनिधित्व देण्यासाठी या संदर्भातले एक विधेयक
संसदेमध्ये एकमतानं मंजूर झालं आहे महिला आरक्षणासंदर्भात 2023 साली. माझं देशाच्या पंतप्रधानांना एक आव्हान आहे, 2023ला मंजूर झालेल्या बिलाचं आपण अंमलबजावणी अद्याप का केली नाही, याचं तुम्ही जर लाल किल्ल्यावरून उत्तर दिलं असतं तर आपण सत्यवादी आहात हे आम्ही जाहीरपणे सांगितलं असतं. राहुल साहेब, महाराष्ट्राच्या राजकारणातला एक विषय आहे की सुप्रीम कोर्टात सध्या जी सुनावणी सुरू आहे शिवसेना पक्ष आणि चिन्ह या संदर्भातली, जी अंतिम टप्प्यात पोहोचली आहे, असं असताना देशाचे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री फडणवीस यांचं एक मोठं विधान आहे की शिवसेना ही शिंदेंचीच आहे आणि राष्ट्रवादी काँग्रेस ही अजितदादांचीच आहे. 2024 साली जनतेच्या न्यायालयात हा निकाल लागलेला आहे आणि सर्वोच्च न्यायालयातही हाच निकाल लागेल. जनतेचं न्यायालय हे नक्की कोणाला म्हणताय? ज्या जनतेच्या न्यायालयामध्ये फडणवीस आणि त्यांच्या लोकांनी 1500 रुपयाला मतं विकत घेतली, किती 1500 रुपयाला मतं विकत घेतली आणि अत्यंत बोगस लोकांनासुद्धा त्या योजनेचा लाभ दिला, महिलांच्या योजनेचा लाभ पुरुषांनाही मिळू दिला, लाखो अपात्रतांनासुद्धा मिळू दिला, अशा लाखो लोकांना 1500 रुपये देऊन ऐन निवडणुकीमध्ये आपण एक विजय प्राप्त केलात. ते भ्रष्ट जनन्यायालय आहे. भ्रष्टाचाराच्या माध्यमातून तुम्ही एक जनता न्यायालयाचा देखावा उभा करत असाल तर तुम्ही देशाच्या लोकशाहीवरती बरं का संकट आणताय. EVMचा घोटाळा करून तुम्ही हे जनता न्यायालय निर्माण केलेलं आहे. प्रचंड प्रमाणात भ्रष्टाचार करून त्या भ्रष्टाचाराचा पैसा मतदारांना देऊन तुम्ही या जनता न्यायालयाची निर्मिती केलेली आहे आणि हाच निकाल सर्वोच्च न्यायालयात लागेल ही का धमकी आहे का? ही धमकी आहे का? एका बाजूला नरेंद्र मोदी सांगतात मी तुमच्या पाठीशी आहे, गद्दारांना सांगतात मी तुझ्या पाठीशी आहे. दुसऱ्या बाजूला महाराष्ट्रामध्ये राज्याचे मुख्यमंत्री सांगतात सर्वोच्च न्यायालयामध्ये सुद्धा आमच्या बाजूनच निकाल लागेल. तुम्ही काय सर्वोच्च न्यायालयाच्या प्रमुख न्यायमूर्तींना भेटून आलात का? त्यांना काय धमक्या दिल्या आहेत का? जनतेला कळू द्या, देशाचा स्वातंत्र्य दिवस आहे. या देशाला संविधान, लोकशाही आहे. या देशामधल्या संविधानिक संस्था ज्या पंडित नेहरूंच्या काळापासून निष्पक्षपातीपणे काम करत होत्या, निवडणूक आयोगासारख्या आणि सर्वोच्च न्यायालयासारखा, तुम्ही त्यांना भ्रष्ट करण्याचा आणि त्यांना दबावाखाली आणून निकाल देण्याचा प्रयत्न करत असाल तर या देशातली जनता ते सहन करणार नाही. लोक आता जागी झालेली आहेत. आपण काल लखनौला पाहिलं असेल, शाळेतली मुलंसुद्धा मोठ्या प्रमाणात रस्त्यावर उतरली आंदोलन करण्यासाठी. देवेंद्र फडणवीस, कृपा करून आपल्यावर म्हणजे तुमच्यावर संकट ओढवून घेऊ नका. बाकी जे काय इतर टोळ्या आहेत त्यांचं काय करायचं ते आम्ही बघू, फुटीर टोळ्या. तुम्ही त्यात पडू नका, हे तुमचं काम नाही. उगाच ओढून ताणून काही वेगळ्या गोष्टी करण्याचा प्रयत्न कराल तर ताणेपर्यंत तुटू नका, धमक्या देऊ नका. न्यायालयाला त्यांचं काम करू द्या. तुम्ही जी धमकी दिलेली आहे न्यायालयासंदर्भात की सर्वोच्च न्यायालयात हाच निकाल लागेल, हे आम्ही सर्वोच्च न्यायालयाचा रेकॉर्डवरती आणणार आहोत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत मंत्रालयात ध्वजारोहण झालं. चांगली गोष्ट आहे. नार्वेकर उपस्थित होते. हो द्या ना. त्यांची जवळीक वाढल्याचं चित्र मग ठीक आहे ना. जवळीक वाढणं म्हणजे काय असतं? हा शासकीय सोहळा आहे, तो का भारतीय जनता पक्षाचा किंवा फडणवीस कुटुंबाचा व्यक्तिगत सोहळा आहे का? कोणाचा सोहळा आहे? देशाच्या स्वातंत्र्य दिनाला अलीकडच्या काळामध्ये खाजगी स्वरूप आलं आहे. मग लाल किल्ल्यावरचा असेल किंवा महाराष्ट्रातला असेल किंवा राज्यातला असेल. भारतीय जनता पक्षाला असं वाटतं आहे की देशाला स्वातंत्र्य 2014 साली मिळालं, मोदी प्रधानमंत्री झाल्यावर. मग त्यांनी त्या दिवशी स्वातंत्र्य दिन सोहळा साजरा केला पाहिजे. ती जी तारीख आहे मोदींनी शपथ घेण्याची, तुम्ही शोधा, मी विसरलो. मग त्यांनी जरा वाटत असेल की स्वातंत्र्य दिन हा खाजगी मालमत्ता आहे आमची. मला गंमतच वाटते. ज्यांचा स्वातंत्र्य लढ्यामध्ये 1%ही सहभाग नाही किंवा ज्यांनी देशाच्या स्वातंत्र्याला विरोध केला आणि ज्यांनी ब्रिटिशांना मदत केली, ते स्वातंत्र्य दिनावरती भाषणं देत आहेत लाल किल्ल्यावरून.
मंत्रालयातून. हे या जगातलं 8वं आश्चर्य आहे. जगात असं कधी घडलं नव्हतं. साहेब, आणखी एक विषय होता की माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाणांनी अमित शहांवर खूप कठोर टीका केली आहे. ते असं म्हणतात की लायक नसलेले गृहमंत्री असा त्यांचा उल्लेख करताना अमित शहा अधिवेशनाच्या काळात संसदेतच आले नाही, सभागृहाला सामोरं जायला हवं होतं, तुम्ही घाबरता, हेच यातून सिद्ध झालेलं आहे. बघा, पृथ्वीराज चव्हाण काय चुकीचं बोलले. आम्ही तेच सांगतो, माणसाला महत्त्वाकांक्षा असायला हरकत नाही, पण महत्त्वाकांक्षेबरोबर लायकीसुद्धा असायला पाहिजे असं मी नेहमी म्हणतो. लायकी नसेल आणि महत्त्वाकांक्षा असेल आणि पदावर असेल तर त्या पदावर बसलेली व्यक्ती देशाचं, लोकशाहीचं आणि स्वातंत्र्याचं नुकसान करते आणि जनतेचं नुकसान करतं. त्या पद्धतीनं आज अमित शहा हे नुकसान करत आहेत देशाचं. त्यांनी मोदींना अशी मागणी केली की मला देशाचा उपपंतप्रधान करा, आणि मोदींनी ती मागणी सध्या फेटाळलेली आहे. एवढंच मी सांगू शकतो. देशाच्या गृहमंत्र्याला कोणी सभागृहात येण्यापासून अडवलं नव्हतं. विरोधक येऊ देत नाही म्हणजे काय? मग तुम्ही राजीनामा द्या. विरोधक तुमच्याकडून काही प्रश्नांची उत्तरं मागत आहेत, जे प्रश्न देशातल्या कायदा आणि सुव्यवस्थेशी संदर्भात आहेत, तरुणांवर झालेल्या गोळीबाराच्या संदर्भात आहेत. तुम्ही पळून कशा करता जाताय? देशाच्या गृहमंत्री जर पळपुटा असेल तर मग पुलवामा आणि पेहलगावसारखे अतिरेक्यांचे हल्ले होतात. आम्हाला भीती वाटते. साहेब, शाळांच्या दिशेने आता CJPची मोहीम चालली आहे. देशभरातील शाळा अत्यंत बरोबर आहे. देशभरातील शाळांची परिस्थितीवरती जर या तरुणांच्या संघटनेनं काही काम सुरू केलं असेल तर ते अत्यंत योग्य आहे. कारण ज्यांच्या हातामध्ये शिक्षण व्यवस्था आहे देशाची, जे सरकार आहे, त्या सगळ्यांची मुलं परदेशात शिकत आहेत. त्यांना इकडल्या शाळांशी काहीही घेणं देणं नाही. या सगळ्यांची मुलं युरोप, अमेरिकेत शिकत आहेत, सिंगापूरला शिकत आहेत. हे लक्षात घ्या. चला, धन्यवाद. आप बोलिए. 2047 में विकसित भारत बनेगा, ऐसा क्या कह रहे हैं? पहले तो बोला था 5 साल में करूँगा 2014 के बाद. अब 2046 तक बात बढ़ गई. जब 2014 में आए थे तो 5 साल का वादा किया था, अच्छे दिनों का. फिर सरकार में आए तो वापस आगे वाले 5 साल का किया. फिर आए तो वापस करेंगे. 1 करोड़ नौकरी देने वाले हैं. 1 लाख लोगों को नौकरी आपने दी क्या अब तक 12 साल में? 2047 किसने देखा है भाई?